हॅलो, मी प्रांजलीच रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे भेंडीची भाजी। भेंडीची भाजी ही चिकट होते म्हणून खूप लोक खात नाहीत, तर आज आपण अशा पद्धतीने बनवणार आहोत ज्यामुळे आपली भाजी आहे ती चिकट होणार नाही आणि न खाणारे देखील नक्की आवडीने खातील। चला तर मग रेसिपीला आपण वेळ न घालवता सुरुवात करूयात। तर इथे बघू शकता तुम्ही मी पाव किलो भेंडी घेतलेली आहेत आणि त्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहेत आणि पुसून घेतलेली आहेत। तर बघू शकता इथे मी भेंडी आहे ती कापून घेतलेली आहे आणि जर आपल्याला भेंडा चेक करायचा असेल तर मागचा देठ आहे तो तोडून बघायचा। जर लवकर तुटत असेल तर तो भेंडा आहे तो कवळा आहे। तर इथे मी सर्व भेंडी आहेत ती कापून घेतलेली आहेत। तर इथे बघू शकता इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि पॅन आहे तो गरम करून घेतलेला आहे। त्यामध्ये सर्व आपण भेंडी आता घालून घेऊया आणि गॅस आहे ती मीडियम फ्लेम वरती ठेवायची आहे आणि आता आपण मिक्स करून घेऊया, तसं स्प्रेड करून घ्यायचं आहे ज्यामुळे भेंड्याचा सर्व चिकटपणा आहे तो पॅनला लागेल। तर बघू शकता इथे सर्व भेंड्याचा चिकटपणा आहे तो सर्व पॅनला लागलेला आहे। तर आपल्या भेंड्याचा सर्व चिकटपणा आहे तो निघालेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊयात। इथे मी एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चमच मी तेल घालून घेणार आहे आणि तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये मी 6 ते 7 लसूण घेतलेले आहेत आणि बारीक कापून घेतलेले आहेत। त्यानंतर 2 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आता आपण मिक्स करून घेऊयात। त्यानंतर इथे मी एक कांदा घेतलेला आहे आणि मीडियम साइज मध्ये कापून घेतलेला आहे, तो देखील मिक्स करून घेऊयात। तर आता आपला कांदा लवकर सॉफ्ट होण्यासाठी चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात। तर इथे बघू शकता कांदा आहे तो सॉफ्ट झालेला आहे। आता आपण एक टमाटर घेतलेला आहे, तो देखील कापून घेतलेला आहे बारीक आणि मिक्स करून घेऊयात। तर इथे बघू शकता कांदा आणि टोमॅटो देखील सॉफ्ट झालेला आहे। त्यानंतर आता इथे मी मसाला घेतलेला आहे पाव चमच, त्यानंतर हळद घेतलेली आहे अर्धा चमच आणि मिक्स करून घेऊयात। आता आपण सर्व भेंडी आहेत ती घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात। अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा, भेंडीची भाजी अजिबात चिकट होणार नाही। जर का तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केला तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या, त्याने माझ्या रेसिपीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। तर आता आपण झाकण न ठेवता भाजीला 5 ते 6 मिनिटं शिजवून घेऊयात। तर बघू शकता 6 मिनिटांनंतर आपली भाजी आहे ती मस्त अशी सॉफ्ट झालेली आहे, भेंडी सुद्धा, कारण आपण भाजी ऑलरेडी भेंडी आहे ती सॉफ्ट करून घेतली होती, त्याचा चिकटपणा काढून घेतलेला, म्हणून जास्त टाइम लागत नाही। बघू शकता मस्त अशी आपली सुटसुटीत भेंडीची भाजी तयार झालेली आहे। जर का माझ्या रेसिपीच्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।